नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोंद्रा ॲग्रीटेक या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, सध्या मी सोयाबीनच्या शेतामध्ये आणि तुम्ही बघू शकता पाठीमागं ही जी काही सोयाबीन आहे, अशा पद्धतीने त्या ठिकाणी हिला त्या ठिकाणी शेंगा आलेले आहे। शेंगाचं प्रमाण, शेंगाची साईज आणि त्या ठिकाणी दाणे भरण्याचं प्रमाण तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। तर शेतकरी मित्रांनो, ही जी काय सोयाबीन आहे ही आहे फुले किमया म्हणजे सीडीएस 753। ही जी काय व्हरायटी आहे ही गेल्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणी केली होती, परंतु मध्ये पावसाचा खंड पडला आणि त्या ठिकाणी बऱ्याच शेतकरी मित्रांच्या त्या ठिकाणी या सोयाबीनचं खूप नुकसान झालं। त्या ठिकाणी पाहिजे तसे दाणे भरले नाही। परंतु शेतकरी मित्रांनो, ह्यावर्षी जे काय पाऊस येतो व्यवस्थित राहिला होता आणि त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता ह्या शेतकऱ्यांनी सोयाबीन जी पेरलेली आहे त्याच्यामध्ये शेंगा बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लागलेल्या आहे। एक झाड तुम्हाला मी दाखवत नाहीये, पूर्ण जे काय झाड आहे ते पूर्णच झाडं त्या ठिकाणी शेंगा व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी लागलेले आहे। आणि ह्या सोयाबीनचा कालावधी सर्वसाधारणपणे 105 ते 110 दिवस आहे। आणि सध्या आपण हे सोयाबीन तुम्ही बघू शकता किंचित ठिकाणी पिवळी झालेली आहे आणि हिचा सध्या ही 90 दिवसाची आहे। अजून त्या ठिकाणी 10 ते 15 दिवसामध्ये ही सोयाबीन काढायला येते। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर सुद्धा या फुले किंवा सोयाबीन लागवड करायची असेल, पेरणी करायची असेल तर व्यवस्थित अंतरावर आणि योग्य जमिनीमध्ये जर केली तर हमखास तुम्हाला एकरी 10 ते 12 क्विंटल उत्पादन पाहायला मिळतं। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं बोंद्रा ॲग्रीटेक हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।